भारी वाटतं पण सकाळी सकाळी वॉकला निघालं तर किती छान वाटतं बघा. बायका किती येतात ना, जाणं येणं करतात बायका. मला तर खूप भारी वाटते. लई दिवसांनी मी निघाली. बघा आमच्या का टेकडीच्याच बायका आहेत या. मी म्हणलं ना गावावर आली असते तर लगेच म्हणायचं ह्या आमच्या बायका चालल्या. जय भीम जय भीम जय भीम. या सगळ्या आता गारमेंटच्या कामाला जातात जीन्समध्ये आहे ना, जीन्समध्ये जातात ना. कंपनी काय काय हां ते पहिले जीन्स जय भीम जय भीम जय भीम. आमच्या बायका सगळ्या कामाला जातात सकाळी उठून. आणि मी बघा लाईटचं ते बोर्ड बनवतात ना त्याचे, ते मला वाटतं ट्यूबलाईटची जी छोटीशी डबी असते ना त्याचे ते चेक करायचे, चांगले पार्ट काढायचे आणि खराब पार्ट हे करायचे, त्याची कामं करतात. आमचं तहसील ऑफिस आहे मोठं आणि इथं जवळच बेकरी आहे. हे बघा 5-10 मिनटं लागतात बेकरीला यायला. 10 मिनटं तर नाही, 5च मिनटात मी पोहोचली पटापटा. बेकरी इथं. एक लादी कितने को है? 2 लादी को ऐसे देख रहे थे. बेकरी बता रही हूँ आपका, ये सेट है बेकरी की. देखो तो 2 लादी 14 रुपये को आहे ना, 2 दे दो. हाँ आता मी भाज्या घेते. पाव वगैरे बघा किती मोठा आहे, खूप भारी. तर ताजा ताजा माल भेटतो मस्त. कधी एनी टाईम आहे, ताजाच माल असतो. कारागीर लोक बनवतच असतात. आणि इतके गिराईक म्हणजे होलसेलचं आहे ना, होलसेलमुळं म्हणजे खूप गिराईक येतात. आणि आम्ही जे ज्यांना माहिती येते इथं ताजा बघा किती भारी ताजा ताजा माल आहे. गरमच आहे, खूप गरम आहे खरंच सांगते. आणि ताजा आहे. आता हे आजींना मी वडापाव चालणार तर लवकर 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 आली. पटा 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 पटा. पाण्याचा वेळ असतो. पाणी कसं बोरिंगचं पाणी आलं ना तर ते अर्धा तास असतं आणि प्यायचं पाणी अर्धा तास. पाण्याचा खूप कोणाला पण असतो, त्या पाण्याचा खूप ताण असतो. पाणी जरुरी आहे सगळ्या गोष्टीमध्ये. पाणी जर नाही भेटलं तर काहीच कामं होत नाही. आज पहिली बार मी रोडावर शूटिंग काढते. गाणं गेलंच आहे, लाज वाटते मला, थोडी काढते ठेवून देते. पण आज मी खूप मोठा व्हिडिओ रोडावरचाच काढला आहे. दिल्लीमध्ये आले आपलं हे करून पाणी खोलून आल्या वहिनी भाभीजी. गाड़ी अच्छे से धोना भैया, पानी डाल के एकदम मस्त. सीट लगाना पड़ेगा गाड़ी को, सीट खराब हो गया है अपना गाड़ी का. इथं ना गाणं चालू आहे त्याच्यामुळं ना मला वाटतंय कॉपीराईट नको यायला. लक्ष्मी महालक्ष्मीचं हे चालू आहे तिथं भजन. त्याच्यामुळं लिफ्ट ना खूप जुनी वाटतं. जरा पण काही मिस्टेक असलं तर तिला हेच होतं, लवकर येतच नाही वरनं, लवकर जात वर. खूप बटणं दाबावं लागतात. रिपेरिंग केली पाहिजे. बघा किती जाम झालेली ती बटणं. पोहोचले मी 5. लवकर 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 लवकर. आणि गरम आहे ना हे, यांना ना मी वेगळं असं म्हणजे याच्यात पेपरमध्ये लपटते, नाही तर ही पन्नी बघा बघू शकतात पेपरमध्ये पण, पन्नीमध्ये पण एकदम हे झालं आहे. वाफ आलेली गरम गरम भेटली एकदम.
सातवा माळा, सातवा माळा आहे, सातवा. पानी आ गया ना? हाँ, वो कचरा भी लेके थोड़ा पानी भर के रखी। इतना जल्दी आई? हाँ, वो कैसे वो करेगी। अच्छा, धोएगी पेशेस. अच्छा अच्छा, चलो ठीक आहे. बघू शकते पाणी ते येऊन बसलंय. पण मला या पेपरमध्ये ठेवू द्या, खूप गरम आहे. हे बघा किती गरम आहे, माझ्या हाताला चटके लागत होते. गरम गरम लादी तुमच्याकडे भेटते का अशी? इथं बेकरी हसल्यामुळे आम्हाला खूप फायदा आहे. बघा पेपरमध्ये आता लपवून ठेवते. पन्नी बघा, पन्नी कशी सुकळली बघू शकता तुम्ही. याने गरम याने पेपरामध्ये मी लपवून ठेवते म्हणजे आम्हाला. आणि एक काम नक्की करायचं, कारण की कसं तुम्हाला जर वडापाव बनवायचा असेल ना, तर कधी पण आपण सोडा टाकताना त्याला ना भिजून ठेवायचं जास्त वेळपर्यंत. जास्त वेळपर्यंत भिजून ठेवलं ना आपलं बेसन, जास्त वेळपर्यंत बेसन भिजून ठेवायचं आपण. म्हणजे कसं बेसन भिजून ठेवलं ना तर मस्त वडापाव वडे होतात. आणि वडापावच बोलायला लागले मी. तर आता आपलं मी बेसन पण भिजवते, तुम्हाला दाखवते. बेसन भिजवून ठेवते. मीठ आणि बेसन आणि हळद हे अशी मिक्सर करून ठेवते. आणि मी बघा आज मलाई काढून ठेवली माझ्यासाठी. मलाई पण लावणार आहे मी. तुम्ही काय करता, तो माझ्या स्किनला माझे ना म्हणजे असं लूज झालेली आहे, तर म्हणून मी मलाई लावते. घरगुतीच काही पण मी लावत असते, कारण की कसं आहे मला शूट नाही होत काही पण बाहेरचं काही लावलेलं. मला लगेच हे दाणे येतात, नाहीतर असं एकदम हे होतात. थोडीशी हळद याच्यात टाकून देते मलाईमध्ये. ॲक्च्युली म्हणजे मी कच्ची हळद आणून ठेवली आहे. ती कच्ची हळद मला वाटायलाच टाईम नाही आहे, कारण की खूप हे असतं, वेळ नसतो मला. आणि मिठाच्या डब्यावर मी हे ठेवलं आहे, मोबाईल ठेवला आहे, म्हणून मीठ नंतर टाकते. मिठाच्या डब्यावर मी मोबाईल ठेवला आहे. आता मी असंच कालवून घेते. थोडं घट्टच असू द्यायचं, असं मिक्स करून ठेवून द्यायचं. थोडंसं मीठ टाकते आणि असा 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 उलटाच हात लावायचा, सरळ हात नाही, असा असा हे बघा असं खेटून ठेवून दिलं आता मी. आणि हे 5-10 मिनटं जर मी ठेवलं ना, नंतर इतकं सॉफ्ट होऊन जाणार. आणि काही गरज नाही आपल्याला सोडा वगैरे टाकायला, कारण की कसं कोणाला सोडा सूट होतो, कोणाला नाही होत. तर मी तर जेणेकरून सोडा टाकतच नाही. बघा असं पीठ होऊन गेलेलं आहे. आत्ताच असं झालंय, जेव्हा आपण वडापाव बनवणार तोपर्यंत खूप छान होऊन जाणार. मी तुम्हाला वडा बनवताना दाखवते काय काय रेसिपी, माझी पद्धत काय आहे.